तर हा नीट पी जीमध्ये मॅलरी विज टेअरवर क्वेश्चन आलेला आणि हा नीट पी जीमध्ये पण भरपूरदा विचारला जातो. तर क्वेश्चन काय, आफ्टर बिंज ड्रिंकिंग ऑफ अल्कोहल यंग मेल प्रेझेंट विथ सदन वॉमिटिंग अँड हेमेटेमेसिस. उलट्या व्हायला तर रक्ताच्या उलट्या व्हायला, तर काय काय शकते. तर बोरहॅव सिंड्रोम आहे का, डेवनल अल्सर परफोरेशन आहे का, मॅलरी विज टेअर का, टिन्सिनोमेथॉरॅक्स आहे. तर जर रक्ताचा उलटा होत असतं तर 2 डिफरन्शियल डायग्नोसिस येतं. एक तर मॅलरी विज टेअर पण असू शकतं आणि बोरहॅव सिंड्रोम पण असू शकते. पण मॅलरी विज टेअरमध्ये काय असते, सुपरफिशियल टेअर असते आणि फक्त म्युकोसामध्ये टेअर होते, म्युकोसा किंवा जास्तीत जास्त सब म्युकोसा. म्हणजे बोरहॅव सिंड्रोम आहे त्यात काय डीप टेअर विथ परफोरेशन इन इसोफेजस लोअर 1/3. ह्याच्यात पूर्ण इसोफेजस म्हणजे फाटते, डीप परफोरेशन आहे, डीप टिअर आहे. आणि ह्या बोरहॅव सिंड्रोममध्ये हे मॅक्युलर स्टॅड पण दिसते, वॉमिटिंग असते, चेस्ट पण असते, सबक्युटेनियस एम्फायसेमा. जर क्वेश्चनमध्ये बघितलं आपण तर तसं काही दिलेलं नाही हिस्ट्री, फक्त काय म्हणते सडन वॉमिटिंग अँड हेमॅटोमेसिस. त्याचं उत्तर काय, मॅलरी विज टेअर. हे दोन्ही लक्षात ठेवा, मॅलरी विज टेअर आणि बोरहॅव सिंड्रोम. बोरहॅव सिंड्रोम जास्त सिरियस आहे कारण त्याच्यात कसं असते, डीप टेअर असते विथ परफोरेशन. आणि जे मॅलरी विज त्यात कसं सुपरफिशियल, जे की आपल्या क्वेश्चनमध्ये दिलेलं आहे.